अग्निः पूर्वेभ्यर्षि देवां एह वक्षते अग्निना रयमश्नवत्पोषमेव दिवे दिवे यशसं वीरवमम् अग्नेयं यज्ञमध्वरं विश्वतः परिभूरसि स इद्देवेषु गच्छति अग्निर्होता कविक्रतुः सत्यश्चित्रश्रवस् देवो देवेभिरागमत यदङ्गदाशुषे त्वमग्ने भद्रं करिष्यसि तवेत्तत्सत्यमङ्गिरः उपत्वाग्ने दिवे दिवे दोषावस्तरधिया वयं नमो भरन्त एमासि राजन्तमध्वराणां गोपामृतस्य देवीं वर्धमानौ स्वेदमे स नः पितेव सूनवेग्ने सूयनो भव स च स्वानस्वस्तये स्वस्ति नो मिमीदामश्विना भगस्वस्ति देव्यदेतिर्नर्वणाः स्वस्ति पूषा असुरो दधातु न स्वस्ति द्यावा पृथिवी सुचेतुना स्वस्तये वायुमुपब्रवामहे सोमौ स्वस्ति भुवनस्य यस्पतिः बृहस्पतिं सर्वगणौ स्वस्तये स्वस्तय आदित्यासो भवन्नः विश्वे देवानो स्वस्तये वैश्वानरो वसुरग्निः स्वस्तये देवावन्द्रुभव स्वस्तये स्वस्ति नो रुद्रः पात्वं सः स्वस्ति मित्रवरुणा स्वस्ति पथ्येरेवति स्वस्ति न इन्द्रश्चाग्निश्च स्वस्ति नो अदिते कृधे स्वस्ति बन्धामनुचरे सूर्या चन्द्रमसा विवा पुंडलिकावर्ध हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की विवेकानंद महाराज की रामकृष्ण परमहंस महाराज की जय विवेकानंद महाराज की जय विवेकानंद महाराज की जय विवेकानंद महाराज की जय विवेकानंद महाराज की जय भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय ध्रुवाद्यौर्ध्रुवा पृथिवी ध्रुवासः पर्वता इमे ध्रुवं विश्वमिदं जगद्ध्रुवो राजा विशामयम् ध्रुवं ते राजा वरुणो ध्रुवं देवो बृहस्पतिः ध्रुवं त इन्द्रश्चाग्निश्च राष्ट्रं धारयतान् पुंडलिकावर्ध हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज संत वृत्तीचा शास्त्रज्ञ असं संबोधतात ते आदरणीय डॉक्टर विजय भटकर सर, पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर सर आज इथे येणार होते, परंतु त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते येऊ शकले नाहीत. पण सरांचा आशीर्वाद नेहमीच आमच्या पाठीशी आहे. मी त्यांचं नाव घेणं खूप गरजेचं आहे, कारण ते नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करत असतात. ही संस्था आज मला वाटतं आपण सर्वजण इथे आहोत, हे विद्यापीठ इथे जे उभं राहतं आहे, ज्या आदरणीय डॉक्टर विश्वनाथ कराड सर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष 1983 मध्ये ज्यांनी MIT या संस्थेची स्थापना केली,
ते कराड सर, माझ्या आईसाहेब डॉक्टर उषा विश्वनाथ कराड, त्यांच्याही चरणी मी वंदन करते. आपल्याला सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी ही सगळी, मी जसं म्हणालं तसं संत वृत्तीची जी माणसं आहेत ती आज इथे उपस्थित आहेत. आणि एखादं कार्य आपण जेव्हा सुरू करतो तेव्हा त्या कार्याकरता असा आशीर्वाद लाभणं, मला वाटतं आपण सर्वजण माझ्याशी सहमत व्हाल की अशा जेव्हा व्यक्ती आपण त्यांच्या जवळ गेलो, त्यांचं बोलणं ऐकलं, त्यांनी आयुष्यभर निस्वार्थ भावनेने ज्या क्षेत्रामध्ये ते आहेत, जसं की स्वामीजी इथे आहेत, औसेकर महाराज आहेत, कराड सर आहेत, या सगळ्या व्यक्तींनी, भटकर सरांनी एक ध्यास घेऊन, एक ध्येय घेऊन, स्वतःचा कुठल्याही स्वार्थाचा विचार न करता, रादर सगळी सुख बाजूला ठेवून संपूर्ण आयुष्यभर एक सेवा समजून जे व्रत घेऊन कार्य केलेलं असतं. आणि म्हणूनच त्यांच्यामध्ये जी एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, त्यांच्या सहवासात आपण आल्याने अगदी थोडा काळ का होईना ती आपल्याला लाभते. आणि म्हणूनच अशा व्यक्तींनी आपल्यासोबत आपल्याला आशीर्वाद द्यायला येणं हे फार फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. या विद्यापीठाची स्थापना 2024मध्ये झाली. कराड सरांच्या दूरदृष्टीतून या विद्यापीठाची सोलापूरसारख्या एक सिद्धेश्वराच्या आशीर्वाद लाभलेला या भूमीमध्ये, आणि त्याला दुसरा आणखीन एक त्याची जोड जी आहे, आदरणीय कराड सरांनी 5 ऑगस्ट 1983मध्ये MIT माईर्स महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या पहिल्या इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना, महाराष्ट्रामधलं वन ऑफ द फर्स्ट प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज, त्याची स्थापना त्यांनी पुण्यामध्ये केली. आणि तिथून त्यांनी या कार्याची सुरुवात केली. आज 42 ते 43 वर्षांनंतर संस्थेचं हे 5वं विद्यापीठ आहे. MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, जे पहिलं विद्यापीठ पुण्यामध्ये पौट रोडला आहे, MIT आर्ट डिझाईन टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, उज्जैनसारख्या पावनभूमीमध्ये अवंतिका विद्यापीठ, शिलाँगमध्ये MIT युनिव्हर्सिटी, आणि हे 5वं MIT विश्वप्रयाग विद्यापीठ, आणि आता 6वं विद्यापीठ गोवा इथे MITचं सुरू होतं आहे. अनेक मेडिकल कॉलेजेस, शाळा, असा हा संस्थेचा जो एक, मला असं वाटतं हा वटवृक्ष जो निर्माण झालेला आहे तो कराड सरांच्या, त्यांचा जो ठाम विश्वास, दृढ विश्वास, मगाशी स्वामीजींनी उल्लेख केला, MITची स्थापना करताना त्यांनी जे फाउंडेशन जे रचलं ते इतकं भक्कम आहे. कारण की ते नेहमी सांगतात की संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांवरती असलेली त्यांची गाढ श्रद्धा आणि विवेकानंदांनी दाखवलेला मार्ग, या विचारांवर आधारित त्यांनी हे फाउंडेशन, याचा जो काही निर्माण केलं. आणि म्हणूनच मला असं वाटतं संस्था आज या उंचीला जाऊ शकली. आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये छोट्या प्रमाणात का होईना काही कार्य करण्यासाठी मी इथे समोर तुमच्या उभी राहू शकले. खरोखर सरांना हा जो आशीर्वाद लाभला सगळ्या संत सज्जनांचा, स्वामीजी त्यांनी नेहमीच इंजिनिअरिंगचं शिक्षण देत असताना सुद्धा कराड सरांनी सुरुवातीपासून त्यांच्या मनामध्ये जी धारणा होती की आपण वर्गाच्या आतमध्ये विद्यार्थ्यांना जे शिकवतो, सब्जेक्ट नॉलेज इज इम्पॉर्टंट, बट इट इज मच बियॉन्ड दॅट वेन यू आर ट्रेनिंग द स्टुडंट्स, वेन यू आर ग्रूमिंग देम, what happens beyond the classroom, how they really take the lessons of life. आपल्या या भारत देशामधल्या अनेक महान संत असतील, साहित्यिक असतील किंवा शास्त्रज्ञ असतील, ऋषीमुनी असतील, आपल्या देशाची जी काही वेदिक काळापासूनची जी परंपरा आहे त्याची जी शिकवण आहे, ही मुलांच्या दृष्टीसमोर असणं हे जास्त गरजेचं आहे. कराड सरांचे स्वामी विवेकानंदांच्या शिकवणीवर त्यांच्या अतिशय दृढ श्रद्धा असल्यामुळे मला असं वाटतं आजचा हा जो प्रसंग आहे की या प्रांगणामध्ये, कराड सर मला काल विचारत होते की सोलापूर शहरामध्ये विवेकानंदांचा पुतळा आहे का. मला पूर्ण माहिती नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे तरी दुसऱ्या कुठेही पुतळा हा नाही आहे, स्वामी विवेकानंदांचा पूर्णाकृती पुतळा. आज महाराजांच्या, स्वामीजींच्या, सरांच्या हाताने आपण या पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे. मला वाटतं कुठल्याही शालेय किंवा कुठल्याही शैक्षणिक संकुलामध्ये, पुण्यामध्ये आपण जर आलात, MIT WPUच्या कॅम्पसमध्ये ज्ञानेश्वरांचा पूर्णाकृती पुतळा आहे. आर्ट डिझाईन टेक्नॉलॉजी लोणीच्या कॅम्पसमध्ये सरांनी जगामधला सर्वात मोठा घुमट जो उभा केलेला आहे
तिथे अनेक संतांचे, शास्त्रज्ञांचे, विद्वानांचे जे पुतळे आहेत, शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे, याच्या मागचं काय दृष्टी असते? तर जसं मी म्हणालं की वर्गाच्या आतमध्ये आपण विषयाचं ज्ञान घेणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच वर्गाच्या बाहेर विद्यार्थ्यांना आपण कसं इन्स्पायर करू शकतो, त्यांना या आपल्या महान देशांमधल्या थोर लोकांची कशी महती समजू शकेल. जो पुतळा इथे आज उभा आहे विवेकानंदांचा, मला खात्री आहे की विद्यार्थी ते बघत असताना काही जणांच्या तरी मनात नक्कीच उत्सुकता निर्माण होईल की कोण होते विवेकानंद, काय कार्य आहे त्यांचं, काय संदेश आहे त्यांचा, आणि त्यातनं जे आपले विद्यार्थी घडू शकतील, तर तो खरा आपल्यासाठी, मला असं वाटतं शिक्षण संस्थेचं हेच एक ध्येय असणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं कराड सरांनी नुसतंच टेक्निकल एज्युकेशन, सायन्स एज्युकेशन, मॅनेजमेंट एज्युकेशन नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन ते जे बोलत गेले की विवेकानंदांनी सांगितलेल्या वाक्यावरती दृढ विश्वास ठेवून विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून आपल्याला शांती समाधान लाभू शकतं, हे नुसतं बोलून न दाखवता कृतीतून, या संस्थेची आपण आत्ताच ऐकलं जी विश्वशांती प्रार्थनेनी सुरुवात होते, संत महात्म्यांचे पुतळे असणं किंवा थोर विचारवंतांचे असणं, कारण त्यातनं मुलांना नक्कीच वेगळी शिकवण मिळू शकते. तर शिक्षण संस्थांचं नक्की ध्येय काय असावं? मला असं वाटतं की विवेकानंदांनी, आपण सर्वांनी जर काही थोडाफार अभ्यास त्याचा केलेला असेल, वाचन केलं असेल, 19व्या शतकामध्ये अवघ्या 39 वर्षाच्या आयुष्यामध्ये स्वामीजींनी किती विषयांवरती अभ्यास करून, किती विषयांवरती, सर्व जगभर वेदांताचा त्यांचा अभ्यास असेल, शिक्षण क्षेत्राबद्दल असेल, आणि या देशातल्या ही स्पीक्स ऑन सच अ वाईड टॉपिक्स अँड ही ट्रॅव्हल्ड अक्रॉस दी वर्ल्ड. दे कॅन बिल्ड द नेशन, हाऊ दे कॅन, आपला हा भारत देश खऱ्या अर्थाने महान भारत देश कधी होऊ शकतो, जेव्हा इथला तरुण, त्याला त्याची जाणीव असेल. वेन द यूथ विल लर्न to be self-disciplined, he will have a very strong mind and he will serve the humanity, serve the society. He gives emphasis on that. He gives emphasis on character building. And he says education is not only about information. So relevant in today's world, we all must try and understand what Swami Vivekananda has really tried to tell us long ago and how it is relevant in today's world. I'm so happy that we could do this. कराड सरांच्या आशीर्वादाने, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा स्वामीजी, हा कॅम्पस जो आहे, आपले बाकीचे कॅम्पस ज्या संस्था आहेत त्या आधीच्या इन्स्टिट्यूशन आपण विद्यापीठं केली, इथे आपण अगदी शून्यातनं सुरुवात केलेली आहे. आणि मला हे सांगायला इथे आवडेल की कराड सरांनी लातूरजवळच्या एका रामेश्वर नावाच्या छोट्याशा खेड्यात ते जन्माला आले. 4थीपर्यंतचं शिक्षण तिथे झालं. त्यानंतर बार्शीच्या जवळ माढ्याला त्यांचं शिक्षण झालं. आणि त्यानंतर हायर एज्युकेशन आणि स्कूल एज्युकेशनच्या मधला जो दुवा असतो 11वी आणि 12वी, सोलापूरशी त्यांचं जे नातं आहे ते मी तुम्हाला सांगते. बार्शीशी त्यांचं नातं आहे. बार्शीला ते सिल्वर ज्युबली हायस्कूलमध्ये शिकले, त्यांचं तिथे नाव आहे. मॅथमॅटिक्समध्ये ते टॉपर होते 10वीला. आणि सोलापूरमध्ये 11वी 12वीला सर इथे आले आणि इथून त्यांच्या आयुष्याला जे वळण लागलं ते कदाचित त्यांच्या भाषणात सांगतील. पण माझा सांगण्याचा मुद्दा हाच आहे की MIT 1983ला सुरू केल्यानंतर, खरं म्हणजे पुण्यात गेल्यावर पुण्यातनं पलीकडे ते मुंबईला किंवा मुंबईच्या पलीकडे भारत देशाच्या बाहेरही जाऊ शकले असते संस्था काढायला. पण MIT काढल्यानंतर त्यांनी लगेच प्रथमतः त्यांच्या गावी शाळा सुरू केली. लातूरला मेडिकल कॉलेज सुरू केलं, बार्शीमध्ये शाळा सुरू केली, सोलापूर, पंढरपूर. सो समाजाशी जिथून आपण आलो त्याच्याशी आपलं काय देणं लागतं. मला सर्व विद्यार्थ्यांना हेच सांगायचं की हेच आपल्याला शिकायचं आहे. जी मंडळी आज स्टेजवर बसली आहेत त्यांच्या आयुष्यातनं स्फूर्ती आपल्याला घ्यायची आहे, विवेकानंदांच्या आयुष्यातनं आपल्याला स्फूर्ती घ्यायची आहे. कराड सरांनी MITची स्थापना केली, पण त्यांनी आपल्या गावाचा, या सगळ्या सोलापूर बार्शीचा विसर पडू दिला नाही. आपण समाजाचं काय देणं लागतो त्या भावनेतनं त्यांनी ह्या सगळ्या संस्था इथे सुरू केल्या. आणि नुसत्याच संस्था सुरू केल्या नाहीत, तर त्याच्या माध्यमातनं आपण एक उत्कृष्ट विद्यार्थी कसा घडवू शकतो, त्याला होलिस्टिक डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो. तुम्ही सर्वांनी पाहिलं, आपण मगाचपासून भजन ऐकतोय, आपण आत्ता पंचवटीचं जिथे वृक्ष लावले, या सर्वांच्या मागे एक भूमिका आहे की कारण आत्ताच्या जगामध्ये वी हॅव एव्हरीथिंग, द टेक्नॉलॉजिकल सायंटिफिक ॲडव्हान्समेंट,
We are economically booming. India is becoming a great country. But in this process, somewhere we should not lose the touch of humanity, which is much more important. If artificial intelligence is going to do everything, what is the role of human beings? We need to understand that. And to understand that, we have to go back to our roots, go back to our Indian culture, our Indian values. भारतीय तत्वज्ञान काय सांगतं, काय शिकवतं, त्या पद्धतीने आपल्याला घडायचं आहे. आणि म्हणूनच आजचं हे औचित्य, यासाठी आपण सर्वजण इथे आलात. मला खात्री आहे सर की हा विवेकानंदांचा पुतळा इथे येणारा प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक शिक्षक वर्ग, प्रत्येक व्यक्ती जेव्हा त्या पुतळ्याला अभिवादन करेल आणि त्याच्यावर लिहिलेला जो संदेश आहे, अराइज, अवेक अँड स्टॉप टिल नॉट द गोल इज अचीव्ड, आय एम शुअर आवर स्टुडंट्स विल लर्न फ्रॉम दिस अँड दे विल बिकम दी very great citizens of this country to create the India of Swami Vivekananda's dream and vision. I'm very sure about that. I'm really grateful to everyone, the dignitaries who are sitting off the dais, everyone who has come here today. मी परत एकदा आपल्याला सर्वांना वंदन करते आणि आपले आशीर्वाद असेच राहू द्या. धन्यवाद. धन्यवाद प्रोफेसर नितिन। आज इस अवसर पर हम अत्यंत गौरव और सम्मान के साथ आचार्य स्वामी गोविंद गिरी जी महाराज का स्वागत करते हैं। आप भारत की ज्ञान परंपराओं के संरक्षण और प्रसार के लिए समर्पित आदरणीय आध्यात्मिक गुरु और विद्वान हैं। मैं माननीय कुलपति महोदय श्री गोपाल कृष्ण जोशी जी से निवेदन करती हूँ कि वे हमारे इस कार्यक्रम के विशिष्ट अतिथि आचार्य स्वामी गोविंद गिरी जी महाराज का स्मृति चिन्ह प्रदान कर सम्मान करें और हमारी ओर से कृतज्ञता व्यक्त करें। गीता परिवार के संस्थापक श्री गोविंद देव गिरी जी महाराज के प्रेरणा स्रोत रहे हैं स्वामी विवेकानंद जी। उनके विचारों से प्रेरित होकर एक संस्कार संपन्न, संगठित तथा वैभवशाली भारत का स्वप्न गोविंद गिरी महाराज जी ने देखा और उसकी स्वप्न पूर्ति की दिशा में अपना जीवन कार्य समर्पित किया। कम आयु से ही गोविंद गिरी महाराज ने संस्कृत अध्ययन और शास्त्रों के गहन अध्ययन में स्वयं को समर्पित कर दिया था और किशोरावस्था से ही भगवत गीता पर प्रवचन कार्य शुरू किया। पिछले कई दशकों में उनके प्रवचन और मार्गदर्शन ने भारत सहित विदेशों में भी अनेक श्रोताओं को प्रेरित किया है। वर्ष 2006 में
उन्होंने संन्यास स्वीकार किया और तब से अपना जीवन आध्यात्मिक शिक्षण तथा मूल्य आधारित शिक्षा के प्रसार के लिए समर्पित कर दिया है। गीता परिवार के माध्यम से उन्होंने बाल संस्कार केंद्रों और शैक्षणिक गतिविधियों को प्रेरित किया है, जो हजारों विद्यार्थियों और परिवारों में चरित्र निर्माण और सांस्कृतिक समझ को विकसित करते हैं। स्वामी जी को महाराष्ट्र सरकार का संत ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार, कांची कामकोटी शंकराचार्य पीठ का स्वामी चंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय गौरव पुरस्कार जैसे कई पुरस्कारों से सम्मानित किया गया है। आज उनकी उपस्थिति और आशीर्वाद प्राप्त करना हमारे लिए अत्यंत सौभाग्य की बात है। स्वामी जी, हम आपका हार्दिक स्वागत करते हैं। अब हम सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर जी का स्वागत करते हैं, जो लगभग 250 वर्ष प्राचीन अद्वैत धर्म प्रसारक पीठ नाथ पीठ की परंपराओं को आगे बढ़ा रहे हैं। उन्हें महाराष्ट्र शासन द्वारा टीम टू काइंडली प्ले दिस मैसेज। हमें तेरे पैरों के निशान मिल गए। Respected Swami Govindadev Giri Maharaj, Treasurer of Sri Ram Janmabhoomi Tirtha Kshetra, Ayodhya, today's guest of honor, Sadguru Gahininath Maharaj Osekar, Vice President of the Sri Vitthal Rukmini Temple Committee, Pandharpur, Professor Dr. Vishwanath Karad, revered founder, and President of MIT Vishwaprayag University, Solapur, and Professor Swati Karad Chate, Executive President of the University, I had sincerely wished to be present with you today to personally participate in the beautiful and inspiring ceremony of unveiling the statue of Swami Vivekananda on the university campus. However, due to unavoidable reasons, I could not join you physically on this auspicious occasion. Nevertheless, my thoughts and heartfelt good wishes are with all of you as you celebrate this meaningful moment. MIT Vishwaprayag University, Solapur, represents a significant milestone in the visionary journey of Vishwanath Karad Sir, an educationist who has dedicated his life to nation building through transformative education. I have had the privilege of witnessing his lifelong commitment to creating institutions that nurture both intellect and character. This university reflects his deep conviction that education must empower young minds not only with knowledge and competencies, but also with values, purpose, and a spirit of service. It is equally a manifestation of his heartfelt commitment to the socio-economic development of the region from which he hails. The life and teachings of Swami Vivekananda have been a constant source of inspiration for Professor Karad Sir. His institutions have consistently drawn strength from Vivekananda's ideals of character building, service to society, and spiritual awakening. MIT Vishwaprayag University carries forward this inspiration, aspiring to nurture young minds who will dedicate their knowledge and talents to the welfare of society and humanity. Established as a greenfield university in a non-metro city and emerging in the post-pandemic era, when the global education landscape is undergoing profound transformation, MIT Vishwaprayag University holds a unique and timely mission. Promote nation building and rural upliftment. His actions speak a lot about his contribution to global peace. He has initiated events, conferences, and prestigious Saint Shri Jnaneshwar World Peace Prize to promote world peace. Environmental projects at Arandi Dehu Pandharpur also contribute towards his vision. His pioneering efforts emphasize value-based universal education, integrating science, spirituality, and philosophy truly promotes world peace and character building. His vision continues to guide us towards holistic education. Sir, we would like to express our sincere gratitude for being a part of this special occasion.
हमें यह बताते हुए गर्व हो रहा है कि सोलापुर की विरासत सिद्धेश्वर मंदिर पर आधारित यह स्मृति चिन्ह जो आज हमने हमारे सारे अतिथि को प्रदान किया, वो हमारी स्कूल ऑफ डिज़ाइन की छात्रा राजनंदिनी ने प्रोफेसर श्री मुकुंद वाघ जी के मार्गदर्शन में डिज़ाइन किया है और स्कूल ऑफ डिज़ाइन की टीम ने इसे तैयार किया है। हमारे छात्र और अध्यापकों की सृजनात्मकता और सहयोग की भावना का यह एक सुंदर उदाहरण है। और इसी विशेष अवसर पर हमारी एक छात्रा पूजा ने स्वामी जी के प्रति सम्मान व्यक्त करते हुए एक सुंदर कलाकृति तैयार की है। मैं पूजा को मंच पर आमंत्रित करती हूँ कि ताकि वो यह कलाकृति स्वामी जी को भेंट कर सकते। यह हमारे छात्रों की ओर से आदर और कृतज्ञता का एक छोटा सा प्रतीक है। आज हमारे यहाँ श्रीमती उषा कराड़ जी भी उपस्थित है। मैं स्वाति मैम से निवेदन करती हूँ कि उनका भी पुष्पगुच्छ देकर सम्मान करें। हमारे इस कार्यक्रम को आगे बढ़ाते हुए मैं हमारी टेक्निकल टीम से निवेदन करना चाहूँगी कि प्रोफेसर विश्वनाथ जी कराड़ जी का जीवन कार्य दिखाने वाली एक वीडियो क्लिप वो स्टार्ट करें। विश्वधर्मी विश्वनाथ की संकल्प यात्रा महाराष्ट्र के एक छोटे से गांव रामेश्वर रोय से चली विस्मय चकित करने वाली ये संकल्प यात्रा ना जाने कितनी बुलंदियों को छूती हुई ज्ञान भूमि आलंदी से होकर विद्वत नगरी काशी बनारस भारत की उत्तरी सीमा पार बसे देवभूमि बद्रीनाथ के निकट माणा गांव से निकलकर सप्त सागर पार इंग्लैंड और अमेरिका तक पहुंच गई है। इंग्लैंड की विश्व प्रसिद्ध ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी में आयोजित किए गए एक दिवसीय अंतर्राष्ट्रीय परिषद ने भारत और इंग्लैंड के समविचारी विद्वान वैज्ञानिक दार्शनिक शिक्षाविदों को मूल्याधिष्ठित वैश्विक शिक्षा पद्धति का अवलंबन करने की डॉक्टर विश्वनाथ कराड़ सर की संकल्पना को मूर्त रूप में लाने के लिए प्रेरित किया है। अमेरिका स्थित शिकागो में 130 वर्ष पहले स्वामी विवेकानंद ने अपने प्रेरणादायी शब्द जिस स्थान से उच्चारित किए थे उसी ऐतिहासिक फुलरटन हॉल के मंच से प्राध्यापक कराड़ सर ने उपस्थितों को संबोधित कर विज्ञान और अध्यात्म के समन्वय की स्वामी जी द्वारा की गई पहल का स्मरण करवाया। अपने जीवन काल में प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड़ सर द्वारा शिक्षा विश्व शांति तथा मानव कल्याण के लिए तन मन धन समर्पित करके कार्य किया गया है। उनके इस निस्सीम सेवा भाव से प्रभावित होकर अमेरिका के उटा राज्य स्थित ब्रिघम यंग यूनिवर्सिटी द्वारा डॉक्टर ऑफ एजुकेशन एंड यूनिवर्सल लीडरशिप इस विशेष मानव डॉक्टरेट पदवी से डॉक्टर कराड़ सर को सम्मानित किया गया। Brigham Young University periodically confers degrees on men and women whose service to the world, country, and education is of such significance as to warrant the distinction of an honorary degree. This is the highest honor within the university's authority to grant, and today an honorary degree will be conferred upon a very deserving individual.
it is my privilege to represent Brigham Young University with the support of the Board of Trustees in conferring an honorary doctoral degree upon Professor Dr. Vishwanath D. Karad. When we think of the global citizens and the entire human race, I feel that we need to develop through the universities the mechanism like a single cell, the body and the brain, and the soul or the spirit and the mind. And what is the chemistry of mind is the main question. What is the nature of the soul itself? Friends, I don't want to elaborate much about this, but this is what the universities have to think very seriously, and the educational systems all over the world, whether it is Oxford, Cambridge, MIT, Boston, or BYU itself. And we have a duty to perform, and accordingly I can only quote one important sentence and appeal to the Vice Chancellor and the Body of Trustees that we have to certainly think of the universal education system. And when I say universal education, you may say that every nation has a geography, history, its culture, its traditions, but the time-tested human values are common. The law of nature is common. It is one and the same. It cannot differ for me or for you. I think you have a role to do towards your mother, the father, the family, the society, the nation, and the whole world. Vasudhaiva Kutumbakam, world as one family. Thank you. Receive an honorary doctorate from Brigham Young University in Provo, Utah. A remarkable man, Dr. Karad loves the natural world and the people in it. He sees beauty in both diversity and unity, in both science and spirituality. Among his many accomplishments, he is the founder of the Maharashtra Institute of Technology, World Peace University in Pune. Dr. Karad believes that education has the power to improve every life. He sees no conflict between science and spirituality, as together they lead us to God. As we learn more about both, our perspective, our lives, and the whole world can change for the better. The lifelong education of the mind and spirit can help each one of us build a more peaceful world. It was Dr. Karad's vision and deep desire for peace and interfaith cooperation that led to the creation of the World Peace Dome, which is prominently featured at World Peace University. Within and surrounding this impressive structure are over 50 statues of leaders of religion, philosophy, and science from many cultures and traditions. The World Peace Dome is a place of interfaith understanding and dialogue, of peace and harmony. It's a place to contemplate peace and love for all people. It is a monument to the Sanskrit philosophy Vasudhaiva Kutumbakam, which means the world is one family. Maybe that's part of the secret to achieving world peace. It begins simply as we get to know each other, as we learn about one another, and as we truly see all people in this wonderful world, not just as friends and neighbors, but as God's children, our brothers and sisters, members of one family. He's got the whole wide world in his
450 से अधिक कलाकारों से बने एक सुरीले वाद्य वृंद द्वारा प्राध्यापक कराड़ सर को एक सांगीतिक मानवंदना दी गई, जो कि अपने आप में एक ऐतिहासिक घटना थी। अत्यंत साफ सुथरा चरित्र, विजयगिषु वृत्ति और समर्पित सेवा भाव, इस त्रिवेणी संगम से बनी विश्वधर्मी विश्वनाथ की जीवन यात्रा सभी के लिए आदर्शवत है। आइए विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड़ सर का सादर अभिनंदन करते हुए उन्हें भविष्य में और अधिक मानव कल्याण के कार्यों के लिए शुभकामनाएं देते हैं। वरम पुंडरीकाय दातुं मनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं सूरधयं सर्वभूतानां मातरं पितरं प्रभुं प्रेमलं वत्सलं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः ज्ञानदेवं पुनः पुनः सदा संतुष्टमनसं सद्वैराग्य विवर्धकं सद्भक्तिरूपिणं नित्यं तुकाराम नतोस्म्यहं तुकाराम नतोस्म्यहं तुकाराम नतोस्म्यहं। आज विश्व प्रयाग वसंत उत्सव च्या निमित्ताने श्री स्वामी विवेकानंदाच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्ताने आज व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे श्रद्धास्थान प्रातस्मरणीय आचार्य स्वामी गोविंद गिरी मला सार्थ अभिमान आहे इतका लक्षात घ्या, मला सार्थ अभिमान आहे इतका लक्षात घ्या। कदाचित याच्याही पेक्षा अजून मोठ्या संस्था असतील, मोठ्या युनिव्हर्सिटीज असतील, पण जिथे ज्या युनिव्हर्सिटीमध्ये ज्या शालेय क्षेत्रामध्ये माझ्या माऊलीचं आणि माझ्या जगद्गुरूंचं दर्शन घेऊन ज्ञान प्राप्त करून देणारी संस्था म्हणजे ती MIT आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही, इतकं लक्षात घ्या, वावगं होणार नाही। आज ज्या वेळेस आळंदीहून पंढरपूरला येतात, देहूवरून पंढरपूरला येतात, ताई आज आपण ज्यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं, आदरणीय स्वामी सांगतात माणसाने पहिले जीवन प्रणाली ठरवली पाहिजे, विचार प्रणाली ठरवली पाहिजे आणि कार्यप्रणाली ठरवली पाहिजे, तरच माणूस इतका मोठा होऊ शकतो असं म्हटलं तर वावगं होणार नाही, इतकं लक्षात घ्या। जीवन प्रणाली असेल, विचार प्रणाली असेल, कार्यप्रणाली असेल, यानी अतिशय व्यवस्थित ठरवलेली आहे। आणि काही ठिकाणी मी बरेच ठिकाणी जाते, बरेच युनिव्हर्सिटीमध्ये जातो, बरेच ठिकाणी भेटतो, काही ठिकाणी बोलून बोलून त्या युनिव्हर्सिटीचं वैभव किती आहे हे लोकांना सांगावं लागतं की आम्ही काय केलंय, आम्ही कसं केलंय, आम्ही काय केलं तर अजून काय होणार आहे। पण ज्या वेळेस माणूस MIT मध्ये येतो, ज्या वेळेस माणूस MIT मध्ये होतो, त्यावेळेस माणूस निशब्द होतो
आणि त्याचं अनुकरण करतो असं म्हटलं तर वाव होणार नाहीत का? लक्षात घ्या. कारण बोलायचं काही त्यांनी ठेवलेलंच नाही आहे. इतकं सुंदर असं त्यांचं काम आहे. एक प्रसंग सांगतो. माझ्या पुतणीला ENTC ला ऍडमिशन पाहिजे होतं आणि ते MIT ला पाहिजे होतं. मग सगळं आमचा परिवार त्यांच्या ऑफिसला जाऊन आला, पण तिथं काही जागा उपलब्ध नव्हती. मी आदरणीय कराड साहेबांना फोन केला. त्या तत्कालीन मंदिर समितीचे अध्यक्ष आदरणीय शशिकांतजी पागे होते, आपल्याला लक्षात असेल. मी आणि पागे साहेब दोघं मिळून त्यावेळेस त्यांच्याकडे गेलो. हे वर खुर्चीवर बसले नाहीत, आपण आम्हाला घ्यायला खाली आलात, हे आपलं आध्यात्मिक वैभव आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. लक्षात. आपण खाली आलात. मला म्हणलात महाराज कशाला आलात? अहो मी म्हणलो सर ती पुतणी फार हट्ट करते, तुमच्याकडे शिकायची जागा नाही आहे. बसा म्हणले, कॉफी प्या. माऊलीचं दर्शन करवलं, कॉफी दिलं, सन्मान केला, सत्कार केला, ॲडमिशन केलं. म्हणलो आता माझ्याकडे द्यायला पैसे नाहीत, पैसे नसलं तर तसंच राहू द्या, पण तुमची मुलगी माझ्या कॉलेजमध्ये शिकणं म्हणजे एक संत परंपरेची लेख माझ्या कॉलेजमध्ये शिकणं आहे. इतके वैभवशाली विचार आहेत, इतकं लक्षात घ्या. आम्हाला याचा सार्थ अभिमान आहे. आज एका चांगल्या कार्यक्रमाला, विवेकानंदजीच्या कार्यक्रमाला तर आज येताच आलं, पण शास्त्र असं सांगतं निमज्जोन्मज्जताम घोरे भवाब्धौ परमायनम संतो ब्रह्मविदशांता नौ. त्यांच्या पियेचा फोन येतो. त्या मला त्रास देऊ नये म्हणून खरं तर त्यांच्यासोबत इकडे एक माणूस, इकडे एक माणूस, पुढे एक माणूस, मागे एक माणूस, असे 4 माणसं घेऊन मध्ये त्या वैभवात पांडुरंगाच्या दर्शनाला जाऊ शकतात. पण स्वातीताई तुमची आई दर्शनाला येताना त्या एकट्या येतात. त्यांचा जो रिपोर्टर फोन करणारा पी असतो तो सुद्धा सोबत नसतो. ही विनम्रता या घराण्याकडून शिकायची आहे. ही विनम्रता, पैशाचा वैभव, पैशाची मस्ती, पैशाचं ऐश्वर्य पांडुरंगाच्या समोर हे दाखवणार नाही आहेत. पांडुरंगाच्या समोर विनम्रतेनं जाणारा हा घराणा आहे. आणि आज स्वातीताई आपण एक कार्यक्रम आज इतका दृष्ट लागण्यासारखा केला. खरं तर पंचवटीमध्ये आपण तिची 5 झाडं लावलेली आहेत. स्वामीजी बोलतील त्याच्यावर, मी बोलणार नाही. कारण पिंपळाच्या झाडाचं ऊर्ध्वमूलमद शाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम, त्याच्यानंतर माझ्या हातून अशोकाचं झाड लावलं, जे संपूर्ण आध्यात्मिक, आदिभौतिक, आदिदैविक तिन्ही तापाचा नाश करणारं झाड म्हणजे अशोकाचं झाड आहे. पैशाची कधीच कमी पडू नये म्हणून आवळ्याचं झाड तुम्ही लावलं. आणि भगवान शंकराला आवडणारं हे जे बेलाचं झाड आहे, आपण ते बेलाचं झाड लावलं. आणि त्याच्यानंतर जे वडाचं झाड लावलं. जिथे माणसाचा आत्मा अतृप्त असतो तो वडाच्या झाडाचं दर्शन गेलं तर त्याला तृप्ती मिळून जाते. अशा 5 झाडं आणि आज एकेकाच्या हाताने त्यांनी आज लावलं. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. सर्व कार्यक्रम अतिशय वेळेवर झाला. मला गोपाळ जोशींचं सारखं सांगणं होतं, आपण वेळेवर या, कारण त्यांना माहिती आहे आमच्या सवयी खोड्या. तर ते म्हणलं नाही आपण वेळेवर या. पण मला भीती काय होती, मला उशीर होईल का नाही, पण स्वामीजी 10-10:30 पर्यंत निश्चितपणे कार्यक्रमाला पोहोचतील याची मला शाश्वती होती. कारण अनेक कार्यक्रम स्वामीजींबरोबर केलेले आहेत आणि ते वेळेवर येणार. पण तरी अतिशय मी जे त्यांना 10:45ची वेळ दिली होती त्या वेळेला अतिशय व्यवस्थित उपस्थित राहिलो. एक चांगल्या कार्यक्रमाला आज आपण बोलवलं, बोलून सन्मान केला, सत्कार केला. आणि खरं तर आज सिद्धेश्वर देवस्थान समितीचे आमचे अध्यक्ष आदरणीय धर्मराजजी काडादी आज इथं आलेले आहेत. काडादी घराणा म्हणजे सोलापूरचा राजवैभव आहे. काडादी घराणा म्हणजे सोलापूरचं एक राजवैभव आहे, राजवैभव. आज ते आवर्जून या कार्यक्रमाला आले आणि त्यांच्या समोर
तुम्ही आम्हाला सिद्धरामेश्वरची मूर्ती दिली म्हणजे आम्हाला सिद्धरामेश्वरी प्राप्त झाले आणि सरकारी सिद्धरामेश्वरी प्राप्त झाला असं म्हटलं तर वावगं होणार नाही, इतकं लक्षात घ्या. आज एका चांगल्या कार्यक्रमाला आज मला येता आलं. या कार्यक्रमाला खूप मी येण्यासाठी आमचे आदरणीय असीमजी सिंदगी ज्यांनी आज खूप मोठा प्रयत्न केला आणि ते म्हणाले की महाराज नाही तुम्ही आलं पाहिजे. ते येताना आमच्या गोपाळ जोशीजीला घेऊन आले. जर आजचा कार्यक्रम जर मिस केला असता, एक तुकोबारायचं वाक्य आहे, विमानाची दाटी पुष्पाचा वर्षाव स्वर्गाहुनी देव करीताती. आज आदरणीय स्वामी विवेकानंदच्या पुतळ्यावर आणि स्वामीजींवर आज खरी तरी पुष्पवृष्टी केलात त्याबद्दल मनापासून समाधान करतो. इथं बोलून सन्मान केलात, सत्कार केलात, 2 शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल मी संपूर्ण कराड कुटुंबियाचा मनापासून आभार व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. वर्णानाम अर्थसंघानां रसानां छंदसामपि मंगलानां च कर्तारौ वंदे वाणी विनायकौ. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमाळंदी वल्लभम. प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्त्यैकरूपिणीं अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीं. यस्य वेदमयी वाणी, यस्य देवमयी तनुः, यस्य ब्रह्ममयी दृष्टिः, स गुरुः पातु मां सदा. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. आज के इस मंगल समारोह में सबसे पहले मैं अपना कर्तव्य पूरा करता हूं. MIT के विश्व प्रयाग यूनिवर्सिटी में आज हमारे देश के उत्थान के अग्रदूत स्वामी विवेकानंद जी की पूर्णाकृति प्रतिमा का अनावरण हुआ और उसका लोकार्पण होकर के वह आपके लिए प्राप्त हो गई, इसकी घोषणा करना मेरा कर्तव्य है. इस प्रांगण में आते ही मैं हक्का बक्का रह गया. इसलिए हक्का बक्का रह गया कि मैंने आदरणीय कराड़ सर के अनेक प्रकल्पों को देखा है, लेकिन सोलापुर में भी उन्होंने इतना बड़ा प्रकल्प निर्माण किया है इसका मुझे पता नहीं था. और इस प्रकल्प को जिस भूमिका के साथ, जिस विजन के साथ उन्होंने निर्माण किया है, उसे देख करके मेरा मन आदर से भर गया. माननीय कराड़ सर एक शिक्षा के क्षेत्र में विश्व प्रसिद्ध व्यक्तित्व है और उनके परिचय के साथ साथ उनके प्रति मेरा आदर भाव इसलिए बढ़ता गया कि वास्तव में हमारे देश की शिक्षा में जो कमी थी उस कमी को अपनी सक्रियता के साथ, आत्मविश्वास के साथ पूर्ण करने वाले लोगों के अग्रणी माननीय कराड़ सर है. ये बात हम लोगों को पता होनी चाहिए. क्या कमी थी हमारी शिक्षा में? हम आज इन सब बातों को देखते हुए बार बार माननीय कराड़ सर से सुन रहे थे कि उनकी प्रेरणा मूर्ति स्वामी विवेकानंद है. उनकी प्रेरणा मूर्ति स्वामी विवेकानंद है. स्वामी विवेकानंद की एक छोटी सी पुस्तक बाल्यकाल में उनके हाथों में आई और उस छोटी सी पुस्तक ने 10 पेज स्वामी विवेकानंद, शिक्षा के सारे संस्थान, शिक्षा की सारी संस्थाएं
आगे चल करके कितनी चल पाएगी, यह एक बहुत बड़ा हम लोगों के सामने चिंता का विषय है. मुख्य गोष्ट अशी आहे मित्रांनो, आपल्या सर्वांना जे काही ज्ञान 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 म्हणून म्हणतात ते ज्ञान उपलब्ध करण्याकरता आता कुठेही विश्वविद्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. आता कुठेही एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेऊन बसण्याची आवश्यकता नाही. कारण आता माझं एक व्याख्यान व्हाईस चान्सलर्सच्या समोर होतं. मी त्यांना म्हटलं की आता तुम्ही लोक काय काम करणार आहात, कारण आता सगळं ज्ञान छोट्या छोट्या बालकांच्या हातात आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि मोबाईल असल्यामुळे एखादा प्राध्यापक कॉलेजमध्ये जे काही शिकवत असेल जर मुलगा तेच गुगलवर बघू लागला तर त्याला त्यापेक्षा जास्त आकलन होईल. आणि आधी तर फक्त गुगलम शरणम व्रज, प्रत्येकाच्या हातात गुगल होता. आता तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाची चेटकीन पण येऊन बसलेली आहे. आणि त्यामुळे खरी गोष्ट अशी आहे की शिक्षणामध्ये जर फक्त माहिती द्यायची असेल तर संस्थांची आवश्यकता नाही. पुढे पुढे तर असं होण्याची शक्यता आहे. हे संकट कुणाला कळतं की न कळतं हा भाग प्रत्येकाच्या विवेकावरती अवलंबून आहे. पण पुढे पुढे हे होण्याची शक्यता आहे की विश्वविद्यालयांना सुद्धा वर्क फ्रॉम होम करावं लागेल. घरी बसल्या बसल्या विद्यार्थी अभ्यास करतील आणि त्यांना सगळं कळत जाईल. अशा प्रकारची स्थिती AIनं आणून ठेवलेली आहे. हे सगळं संकट सगळ्या विश्वविद्यालयांच्या वरती आलं तरी पण ते MIT वरती येऊ शकत नाही, ही माझी खात्री आहे. आणि याचं महत्त्वाचं कारण आहे MITनं जे काम केलेलं आहे. आमच्या कराड सरांची व्हिजन बघा, त्यांनी जे काम करून दाखवलेलं आहे ते फार महत्त्वाचं काम आहे. अरे पुस्तकं वाचणं आणि त्या पुस्तकातली माहिती आपण अभ्यास करून इतरांच्या पुढे मांडणं हेच केवळ ज्ञान नाही ना. आमच्या देशामध्ये ज्ञानाची व्याख्या करताना केवळ इन्फॉर्मेशनला, माहितीला ज्ञान म्हटलं नाही. आपण बघाल भगवद्गीतेचा 13वा अध्याय, त्यामध्ये ज्ञानाची लक्षणं आहेत. अमानित्वम, अदंबित्वम, अहिंसा, क्षांतिरार्जवम, आचार्योपासनम, शौचम, स्थैर्यम, आत्मनिग्रह, अशा प्रकारे 20 लक्षणं दिलेली आहेत. अँड दीज 20 व्हॅल्यूज दे आर रिअल एज्युकेशन, दॅट इज नॉलेज. एतच ज्ञानमिति प्रोक्तम, याला ज्ञान म्हणतात. सॉक्रेटिसनं म्हटलेलं आहे नॉलेज इज व्हर्च्यू. नॉलेज म्हणजे तुम्ही काहीतरी पाठ केलं आणि ते बोलून दाखवलं किंवा काहीतरी वाचून ठेवलं, लक्षात ठेवलं आणि ते परीक्षेच्या पेपरवरती ओकून टाकलं म्हणजे तुम्ही ज्ञानी झालात असं नाही आहे. त्यामधल्या जीवनमूल्यांना आपण किती आत्मसात केलं, ज्यानं जितकी जीवनमूल्य आत्मसात केली असतील तितका तो ज्ञानी, हे भगवद्गीतेचं वाक्य आहे. एतत् ज्ञानमिति प्रोक्तम. आणि ही जीवनमूल्य शिकवण्याची शाळा कुठे आहे, हे जीवनमूल्य शिकवण्याचं विश्वविद्यालय कुठे आहे, असा कोणी प्रश्न विचारला तर बेलाशक आपण सर्वांनी बोट दाखवावं. अशा प्रकारची विश्वविद्यालय निर्माण करणारा एक महामानव म्हणजे आमचे डॉक्टर विश्वनाथ कराड सर आहे. आधीपासून त्यांनी केवळ विश्वविद्यालय स्थापन नाही केली तर त्या सगळ्या शैक्षणिक संस्थांच्या मधनं त्यांनी ज्ञानोबा तुकारामांचा गजर केला. त्यांनी भगवद्गीता आणली, त्यांनी स्वामी विवेकानंदांचा विचार दिला, त्यांनी विश्व प्रार्थना रचली आणि लोकांना सांगितली कशा करता याची आवश्यकता आहे, कशा करता ज्ञानोबा तुकारामांची आवश्यकता आहे, कशा करता भगवद्गीतेची आणि स्वामी विवेकानंदांची आवश्यकता आहे. ती एवढ्या करता आहे की आपल्या जीवनाला एक आकार यावा लागतो. नुसतं बुद्धीनं आपण वाचलं आणि लोकांना सांगितलं हे इन्फॉर्मेशन झालं. इन्फॉर्मेशन, नॉलेज अँड विजडम, दीज आर 3 डिफरंट थिंग्स. आणि अशा प्रकारचं केवळ माहिती वजा जाणकारीचं तंत्र नाही तर ज्यानं
तर ज्यानं आपल्या जीवनाला आकार येतो, आपल्या शरीराला, आपल्या मनाला, आपल्या बुद्धीला, आपल्या सामाजिक व्यवहाराला आणि आपल्या चिंतनाला एक वेगळं वळण लागतं, त्याला संस्कार म्हणतात. आणि अशा प्रकारच्या संस्कारांचं सिंचन करणारी विश्वविद्यालयं निर्माण करणारे म्हणजे आमचे कराड सर आहेत. त्यांनी ते निर्माण केलं. त्यांनी ते कुणाच्या प्रेरणेतनं निर्माण केलं? त्यांनी ते ज्यांच्या प्रेरणेतनं निर्माण केलं त्यांचा पूर्णाकृती विग्रह, त्यांची पूर्णाकृती प्रतिमा आज आपण या ठिकाणी स्थापन केली आहे. स्वामी विवेकानंद असं ते अजरामर नाव आहे. मित्रांनो, खरोखर आठवा स्वामी विवेकानंदांच्या शिकागो भाषणाचा जो दिवस आहे 11 सप्टेंबर 1893 हा तो दिवस आहे. हा भारताच्या पुनरुत्थानाचा पहिला दिवस आहे. त्या दिवशी भारताचं पुनरुत्थान आरंभ झालं, त्या दिवशी आरंभ झालं. त्याच्या आधीपर्यंत संपूर्ण विश्वामध्ये भारताबद्दलची जी प्रतिमा होती, भारतामध्ये सगळे अडाणी लोक राहतात, नवे नवे रानटी लोक राहतात. ज्या प्रकारे आफ्रिकेतले निग्रो जंगली लोक आहेत, त्याप्रमाणे भारतातले सगळे लोक जंगली आहेत आणि त्यांना सुधारण्याकरता आम्हाला काही कामं करायची आहेत, म्हणून आम्हाला धन द्या, आम्हाला संपत्ती द्या असं म्हणत अनेक धर्मप्रचारक त्या ठिकाणी कोकळत हिंडत होते. स्वामी विवेकानंदांच्या दर्शनानंतर, त्यांच्या भाषणानंतर अमेरिकेतल्या सगळ्या लोकांचे डोळे खाडकन उघडले की ज्या ठिकाणचा एक संन्यासी, एक तरुण संन्यासी येऊन आमच्या पुढे अशा प्रकारचं ज्ञानाचं दालन उघडून टाकतो की आमचे डोळे दिपून जावेत. डॉक्टर राईटनं त्याबद्दल म्हटलेलं आहे, अरे अमेरिकेतल्या सगळ्या विद्वानांचं ज्ञान एकीकडे आणि स्वामी विवेकानंदांचं ज्ञान एकीकडे अशी तुलना केली तरी या स्वामीचं ज्ञान सर्वात जास्त आहे. अमेरिकन लोकांच्या हे लक्षात आलं की ज्या ठिकाणचा आलेला एक संन्यासी, तरुण संन्यासी आमच्या पुढे ज्ञानाचं भांडार उघडतो आहे आणि त्या ज्ञानाच्या भांडारातनं उधळली जाणारी रत्न बघून आम्ही अवाक होतो आहे. तो देश कसा असेल, तो देश कसा असेल हे स्वामीजींनी आपल्या भाषणामध्ये बरोबरी सांगितलं आणि सगळ्या जगाचा दृष्टिकोन बदलला. सगळ्या जगाच्या लक्षात आलं की भारत हा अडाणी देश नाही आहे, हा जंगली लोकांचा देश नाही आहे, हा संस्कारहीन लोकांचा देश नाही आहे, तर भारत हा असा देश आहे ज्या ठिकाणी आपण जावं, नतमस्तक व्हावं आणि भारतातल्या ऋषींच्याकडनं ज्ञान प्राप्त करावं. इतकं ज्ञानाचं धन या भारताकडे दडलेलं आहे. ज्ञानाचा हा खजिना उघडणारा पहिला महापुरुष म्हणजे स्वामी विवेकानंद आहे. त्यांनी सगळ्या देशांच्या व्यासपीठावरनं सांगत असताना वेदांताचा आधार घेऊन आणि कशा प्रकारे या वेदांताचं दिव्य ज्ञान या भारताकडे आहे पण जगाकडे नाही आहे. सगळं जग भोगवादाकडे वळत आहे आणि या भोगवादाला वेदांताची, धर्माची, खऱ्याखुऱ्या अध्यात्माची आवश्यकता आहे. हे सांगणारा पहिला महापुरुष, परदेशी जाऊन सांगणारा पहिला महापुरुष म्हणजे स्वामी विवेकानंद आहेत. त्यामुळे लोकांचे डोळे खाड खाड उघडू लागले. त्यांच्या लक्षात येऊ लागलं भारताबद्दलच्या आपल्या धारणा वेगळ्या आहेत आणि पुन्हा एकदा भारताचा अभ्यास करावा लागेल. स्वामी विवेकानंदांना हे सगळं तिथे जाऊन सांगण्याच्या आधी जे काही त्यांनी स्वतः अनुभवलेलं होतं त्यातनं जो देश त्यांनी पाहिला होता तो देश दारिद्र्यामध्ये पिसत असलेला, अज्ञानामध्ये डुंबत असलेला, एक अत्यंत मोठा संपन्न अशा प्रकारचा समाज, एक तळागाळाचा समाज, एक सुसभ्य असा प्रकारचा ज्ञानानं भरलेला समाज आणि एक अत्यंत अज्ञानाच्या पंखामध्ये रुतलेला समाज, ही दरी कशी भरून काढावी ही विवंचना त्यांच्या मनात होती. तो पहिला महापुरुष ज्यानं संपूर्ण देश पायी हिंडून पाहिला आणि या देशाची दुःख अनुभवली आणि ही दुःख अनुभवताना त्यांच्या पाठीमागे पार्श्वभूमी होती ती त्यांचे सद्गुरू ठाकूर रामकृष्ण परमहंस देव यांची होती. आणि ठाकूरांनी त्याला सांगून टाकलं होतं, नरेंद्र तुला केवळ समाधीमध्ये रमून नाही राहायचंय,
तुला लोकांची सेवा करायची आहे. पण लोकांची सेवा मी कशी करू, अशा प्रकारची विवंचना त्यांच्या पुढे पडलेली असताना कन्याकुमारीच्या शिलास्मारकावरती श्रीपाद पद्माच्या स्थानी त्यांना साक्षात्कार झाला आणि नंतर ते जागतिक धर्म परिषदेकरता गेले. जगामध्ये त्यांनी अध्यात्माची मांडणी केली. जगामध्ये त्यांनी धर्म कसा आवश्यक आहे हे सांगितलं. जगामध्ये त्यांनी माझा धर्म मोठा की तुझा धर्म मोठा हा वाद सोडा. खरं म्हणजे सगळे धर्म परमेश्वराकडे नेणारे मार्ग आहेत आणि सगळे मार्ग ठीक आहेत, सगळे मार्ग एका परमेश्वरापर्यंत पोहोचतात हे ठणकावून जगाला शिकवलं. हे ठणकावून शिकवलं त्यांनी. आकाशात पतितम कोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवम प्रतिगच्छति, हे त्यांनी सांगितलेलं सूत्र जगाला फार फावलं. मोठा दिग्विजय करून स्वामीजी भारतामध्ये आले. त्यांनी खरोखर जग जिंकलेलं होतं. आपल्या विद्वत्तेनं, आपल्या तेजानं, आपल्या वक्तृत्वानं, आपल्या शीलानं, आपल्या समर्पणानं जग जिंकून स्वामीजी जेव्हा परत आले, साधी कल्पना करा, जेव्हा त्यांचं स्वागत रामनाथमध्ये झालं तेव्हा रामनाथचा त्यावेळचा राजा त्यांची पालखी उचलण्याकरता, त्यांच्या रथाला वाहण्याकरता पुढे आला. स्वामीजींनी सांगितलं असं करू नका तुम्ही. पण राजाला वाटलं की खरोखर अशा प्रकारच्या महात्म्याची मी सेवा करावी, यातच माझ्या जीवनाचं सार्थक्य आहे. अशा प्रकारचा तो जगत जेता जगाला अध्यात्म सांगून आला. पण भारतात आल्यानंतर त्यांनी अध्यात्म सांगणं बंद केलं. काय सांगितलं भारताला त्यांनी? आमच्या देशामध्ये अध्यात्म सॅच्युरेटेड आहे, ते जरा जास्त सांगितलं गेलं. कळलं की न कळलं हा भाग वेगळा आहे, पण सांगितलं गेलं. पण अशा प्रकारचं अत्यंत मोठं उत्तुंग अध्यात्म सांगणारा, सर्वभूत हिते रताः अशा प्रकारचं बोलणारा आपल्या जवळच्या दुःखी व्यक्तीकडे जात नाही. तो त्या तळागाळातल्या माणसाची कदर करत नाही आणि त्याला दारिद्र्यात आणि त्याला अज्ञानामध्ये डुंबलेला बघून सुद्धा त्याच्या अंतरापर्यंत आपण आपल्या अंतःकरणामध्ये एकच देवता टिकवावी आणि त्या देवतेचं नाव आहे भारत माता. आपण भारत मातेची सेवा करण्याकरता पुढे यावं. तुम्हाला ठाऊक आहे, स्वामीजींच्या जवळ भेटण्याकरता आलेल्या प्रत्येक युवकाला स्वामीजी एक प्रश्न विचारत, तू आनंदमठ वाचलेस का रे? आनंदमठ वाचले? तुमच्यापैकी किती लोकांनी आनंदमठ वाचले मला ठाऊक नाहीये. पण आनंदमठ याचा अर्थ काय आहे? आनंदमठ मध्ये वंदे मातरम हे जे गीत आहे, बंकिम बाबूंनी त्या आनंदमठ नावाच्या कादंबरीमध्ये घातलेलं आहे. आणि त्या कादंबरीमध्ये भारत माता आव्हान करते आहे युवकांना, या माझं परित्राण करा, मी अडकलेले आहे. माझ्या परित्राणाकरता युवकांची, संतानांची आवश्यकता आहे, बलिदानाची आवश्यकता आहे. आपल्या आवेशपूर्ण भाषेमध्ये स्वामीजी जेव्हा अशा प्रकारचं आवाहन करीत तेव्हा आपोआप युवकांच्या अंतःकरणामध्ये भारत मातेच्या सेवेची ऊर्मी जागृत होत असे. भारत मातेची सेवा म्हणजे काय? भारत मातेची सेवा याचा अर्थ भारतातल्या सर्व लोकांची, जनतेची सेवा. आणि ही सेवा अपेक्षित आहे त्या लोकांना ज्या लोकांच्याकडे 2 वेळचं खायचं अन्न नाही, आपल्या मुलांना शिकवण्याची त्यांची क्षमता नाही. स्वामीजी विचारते ते कसे वरती येणार? आणि म्हणून त्यांनी म्हटलं, अरे ही गरीब मुलं शाळेत जर येऊ शकत नसतील तर शाळा त्यांच्या पर्यंत न्या, पण त्यांना शिकवा. शिक्षण नसेल तर त्यांचा उद्धार होणार. शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. या लोकांना शिक्षण देणं हे आपलं कर्तव्य आहे. या लोकांना काम देणं आपलं कर्तव्य आहे. भारताचं दारिद्र्य संपवण्याकरता काय काय केलं पाहिजे तुम्हाला ठाऊक आहे का? सर जमशेदजी टाटा यांना भिलाईचा अत्यंत मोठा कारखाना काढण्याची प्रेरणा कोणी दिली? जपानच्या प्रवासामध्ये जमशेदजी टाटा आणि स्वामीजींची भेट झाली आणि या भेटीमध्ये
स्वामीजींनी त्यांना सांगितलं, तुमच्यासारख्या संपन्न लोकांचं कर्तव्य हे आहे की मोठमोठे कारखाने काढा, लोकांना त्यामध्ये कामाला लावा, लोकांचं दारिद्र्य कसं संपेल याची काळजी व्हा. एकीकडे लोकांचं आर्थिक दारिद्र्य संपलं पाहिजे आणि दुसरीकडे लोकांचं बौद्धिक दारिद्र्यही संपलं पाहिजे, त्यांना ज्ञानही मिळालं पाहिजे. पण तिसरीकडे एक आणखी महत्वाची गोष्ट होती, ज्यांच्याकडे अर्थाची सुबत्ता आहे, ज्यांच्याकडे ज्ञानही पुष्कळ आहे, अशा लोकांचं भारत मातेवरती प्रेम आहे का, हा महत्वाचा मुद्दा आहे. संपत्ती माझ्याकडे आहे, ज्ञान माझ्याकडे आहे, पण मी त्या ज्ञानाचा व्यापार करतो आहे की त्या ज्ञानाचा उपयोग सेवेकरता करतो आहे. आणि म्हणून स्वामीजी नेहमी सांगत, आपल्याला आपल्या परंपरेची सेवा करण्याची उर्मी असायला हवी. परंपरेची सेवा, द हेरिटेज, हमारी विरासत, इंडियन नॉलेज सिस्टीम. हा देश अडाणी लोकांचा देश आहे. कुलचट लोक या ठिकाणी राहतात. इथल्या लोकांच्या जुन्या पुराण्या अशा प्रकारच्या काहीतरी अंधश्रद्धांच्या मधनं कसा बसा जगणारा हा समाज आहे. अशा प्रकारचा आमचा गैरसमज करून देण्याचा प्रयत्न मिस्टर मेकॉलेंनी केला. मेकॉलेचं ते प्रसिद्ध वाक्य आहे, आपल्या लक्षात असलं पाहिजे, इंडिया हॅज बीन कॉन्कर्ड वन्स, इट मस्ट बी कॉन्कर्ड अगेन, अँड द सेकंड कॉन्क्वेस्ट मस्ट बी थ्रू एज्युकेशन. आम्ही भारताला एकदा जिंकलं, पण या भारताला कायम गुलाम करायचं असेल तर आपल्याला इथली शिक्षण पद्धती नष्ट केली पाहिजे. कारण या शिक्षण पद्धतीमध्ये संस्कार देण्याची क्षमता आहे. ती शिक्षण पद्धती आपण नष्ट कर, याकरता इंग्रजी शिक्षणाचा आरंभ या ठिकाणी झाला. मित्रांनो, अयोध्येच्या राम मंदिराच्या ध्वजारोहणाच्या दिवशी झालेलं आपल्या माननीय पंतप्रधानांचं भाषण आपण ऐकलं का? आपल्या ते लक्षात आहे का? त्यातला एक मुद्दा आपल्या लक्षात असला पाहिजे. तो फार महत्वाचा मुद्दा होता. काय होतं त्यामध्ये? त्यामध्ये त्यांनी म्हटलं की आमच्या देशाला कायम गुलाम करण्याकरता या ठिकाणी इंग्रजी शिक्षणाचा आरंभ झाला आणि अशा प्रकारचं शिक्षण आम्हाला देण्यात आलं की ज्यामुळे आपण आमच्या भूतकाळाबद्दल ग्लानी बाळगावी, आपल्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण व्हावा, आपला भूतकाळ आपल्या मनातनं पुसून जावा असं आपल्याला वाटावं. आत्मगौरव या प्रत्येक देशाचा प्राण असतो. आणि म्हणून आपल्या पंतप्रधानांनी एक गोष्ट सांगितली होती, ती फार महत्त्वाची गोष्ट होती. ते म्हणाले, इंग्रजी शिक्षण या देशात आरंभ झालं 1836 या वर्षी. येत्या 10 वर्षामध्ये म्हणजे 2036 मध्ये, या 10 वर्षामध्ये आपण आपल्या देशातल्या गुलामगिरीच्या सगळ्या खुणा पुसून टाकण्याचा संकल्प केला पाहिजे. गुलामगिरीच्या सगळ्या खुणा आपल्याला पुसता आल्या पाहिजेत. आणि या गुलामगिरीच्या खुणा पुसण्याचं कार्य जर कोणी आरंभ केलं असेल तर स्वामी विवेकानंदांनी ती प्रेरणा दिली. पण त्या गुलामगिरीच्या खुणा पुसण्याचं काम ज्या प्रकारे MIT मध्ये डॉक्टर कराडांच्याकडनं होत आहे ते बघून स्तिमित व्हायला होतं. खरोखर या ठिकाणी येणारा विद्यार्थी हा ज्ञानोबा तुकाराम म्हणतो, या ठिकाणी येणारा विद्यार्थी स्वामी विवेकानंदांच्या पुढे नतमस्तक होतो, या ठिकाणी येणारा विद्यार्थी भारत माता की जय म्हणतो. आणि हे सगळं करत असताना त्याला आपले भारतीय संस्कार पुन्हा आपल्या मनामध्ये जागृत व्हावेत याची तयारी आपोआप होते. आणि म्हणून आपल्या देशाच्या पुनरुत्थानाकरता ज्या प्रकारच्या शिक्षणाची आवश्यकता आहे त्या प्रकारचं शिक्षण देणाऱ्या आणि एक सुंदर नाव धारण करणाऱ्या विश्वप्रयाग, क्या बात है, किती सुंदर हे नाव आहे. संपूर्ण आपण प्रयाग आपल्याला ठाऊक आहे, गंगा यमुना सरस्वती या तीनही नद्यांचा संगम ज्या ठिकाणी होतो त्याला प्रयाग म्हणतात. त्या प्रयागला तीर्थराज असं म्हणतात. ज्ञान, कर्म आणि भक्ती या तीनही माध्यमातनं आपण भारत मातेची सेवा करण्याकरता कटिबद्ध होऊया, हा या विश्वप्रयागचा मुख्य अर्थ आहे माझ्या दृष्टीने. तरच विश्वाचं कल्याण आहे. विश्वाचं कल्याण भारताच्या उत्थानाशिवाय नाही. एक लक्षात ठेवा, सगळ्या जगामध्ये मानवतावादाच्या गप्पा मारणारे जितके देश आहेत ते सगळे देश व्यापारी देश आहेत. म्हणजे कसे देश आहेत? एकीकडनं शांतीच्या बाता करायच्या
आणि दुसरीकडनं शस्त्रास्त्र स्वतः निर्माण करायची आणि ती शस्त्रास्त्र विकली जावी एवढ्याकरता लोकांना युद्धाला उद्युक्त करावं, लोकांना युद्धामध्ये मग्न करावं, आपली शस्त्रास्त्र त्यांना विकावीत, लोक मरावेत आणि आपली पोळी आपण भाजावी, अशा प्रकारच्या गप्पा करणारे जगातले देश आहेत. या जगातला भारत हा एकमात्र असा देश आहे जो खरोखर सगळ्या जगाचं कल्याण इच्छितो. जे खळांची व्यंकटी सांडो, जे खळांची व्यंकटी सांडो, दया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जोडो, मैत्र जीवाचे. अरे कशा प्रकारचं रामराज्य आम्हाला हवंय. रामराज्याचा मॅनिफेस्टो काय आहे? माऊलींचं पसायदान हा रामराज्याचा मॅनिफेस्टो आहे. पण खरोखर अशा प्रकारचं शांततामय, बंधुत्वमय विश्व निर्माण करायचं असेल तर पहिल्यांदा भारत समर्थ झाला पाहिजे. भारत समर्थ नसेल तर अशा प्रकारचं कार्य आपल्याला करता येणार नाही. आणि भारत समर्थ व्हायचा असेल तर या देशातला तरुण हा नुसता बुद्धीनं चतुर असून चालणार नाही, तर तो वृत्तीनं भारत मातेचा भक्त असला पाहिजे. त्याच्या मनामध्ये आपल्या परंपरेबद्दल आस्था, श्रद्धा असली पाहिजे. आत्मविश्वासानं त्याला बोलता आलं पाहिजे. आपले पूर्वज अडाणी होते असं नाही, माझ्या पूर्वजांच्या थोरवीचा मला स्वाभिमान आहे. अशा प्रकारचं हेरिटेज, विरासत के साथ विकास, वी मस्ट मेंटेन अवर हेरिटेज, अशा प्रकारचा भाव आपल्या अंतःकरणात सातत्यानं टिकवण्याकरता ज्या प्रकारच्या संस्थांची आवश्यकता आहे अशा प्रकारच्या आज या संस्थेमध्ये स्वामीजींच्या या दिव्य मूर्तीचं स्थापन होणं हे फार मोठं प्रसाद चिन्ह आहे. शेवटचा एक मुद्दा सांगतो आणि थांबतो. मित्रांनो, वेळ पुष्कळ होऊन गेला, पण स्वामीजी जेव्हा परदेशातनं परतत होते तेव्हा त्यांच्या विदेशी शिष्यांनी एकत्र येऊन भरल्या नेत्रांनी त्यांना एक प्रश्न विचारला. स्वामीजींना प्रश्न विचारला, स्वामीजी, यू हॅव डन सो मच फॉर अस, what can we do for you? What can we do for you? आम्ही तुमच्याकरता काय करावं? स्वामीजींनी त्यांच्या डोळ्यांमध्ये पाहिलं आणि स्वामीजींनी विचारलं, यू रिअली वॉन्ट टू डू समथिंग फॉर मी? येस स्वामीजी, प्लीज टेल अस. काय मागितलं असेल स्वामीजींनी? स्वामीजींनी त्या सर्वांच्याकडे पाहिलं आणि सांगितलं, if you want to do something for me, Vivekananda, do only one thing, love India, love India, love India. भारतावरती प्रेम करा, भारतावरती प्रेम करा, हा स्वामीजीचा संदेश आपण सगळेजण लक्षात ठेवूया आणि अशा प्रकारचं आचरण आपल्या जीवनामध्ये करत राहूया, ज्या आचरणातल्या एकेका पैलूनं एकच गोष्ट सिद्ध होईल, बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो. बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो. भारत माता की जय. I request all of the participants to kindly applause, sir. Please stand and applause. By heart, with a pleasure and joy and satisfaction, after listening to the great men of India, मेरी राइट को बैठे हैं पंढरपुर के जो विट्ठल की भाषा होती है उसके अध्यक्ष अवशेकर महाराज. Being a Vaishnavite, I do understand the spirit and the passion and the fire in their belly. स्वामी जी के बारे में जिस भावना से the body, the brain, the heart, the spirit and the mind, ये मन की बात नहीं, ये दिल की बात है, आत्मा से निकल आती है और दुनिया को मानवता का संदेश देती है. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण जेथे, तो हारे श्रीहरी, पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया.
आई हैव पढ़े लिखे लोग हैं, इंजीनियर्स है, डॉक्टर्स है, मैनेजर्स है, वारकरी संप्रदाय के लोग हैं और गुरुजन भी है, किशोर जी व्यास जैसे महान। दुनिया को रास्ता दिखाना है भाई। कौन सा रास्ता है? प्रमोटिंग द कल्चर ऑफ पीस, विश्व शांति की बात है। बोलना आसान है भाई, करना बहुत मुश्किल है। मेरी बड़ी बहन त्याग मूर्ति प्रयाग अक्का कराड़, जिन्होंने हमारा ये रास्ता दिखाया हमको, और आलंदी इज द सेंटर, देहू इज द सेंटर। आलंदी क्यों? ये ज्ञान भूमि है भाई, ज्ञानमयो विज्ञानमयो। मेरे हाथ में जो किताब यहाँ है, इधर लिखा है यात्रा वचन पूर्ति की। ये जीवन यात्रा है भाई। आज तय नहीं था ना तुम्हारा हमारा मिलना, लेकिन स्वामी जी का यहाँ आना, और सबसे बड़ी बात की पंढरपुर का पांडुरंग का प्रसाद लेके महाराज अवशेखर महाराज आना, और जिस भाव से स्वामी जी ने यहाँ बयान किया, दिल से की बात थी। मैं देखो कि बॉडी, द ब्रेन, द आत्मा और मन बड़ा चंचल है भाई। मन को कंट्रोल करना बहुत मुश्किल है। ये तुम्हारा जो देह है ना, हर एक सबसे छोटा सा छोटा जो भी दुनिया में एनिमल हो, द स्मॉलेस्ट ऑफ द स्मॉल इंसेक्ट, और द बॉडी और द ब्रेन, उसकी आत्मा एक है ना, जलती नहीं, भीगती नहीं। क्या आपको सब मालूम है? लेकिन ये चिंतन, इसे भारतीय संस्कृति कहा जाता है। And this is the new innovation of the knowledge system what we have been discussing. इस पर जिस भावना से किशोर जी व्यास जी ने कहा, मुझे स्वामी विवेकानंद जी की याद आती थी। मेरे जीवन में ये जो किताब आई, मैं इंजीनियर बनना नहीं चाहता था, इंजीनियर बन गया। और संत ज्ञानेश्वर टू आइंस्टाइन, मैं आपको सिखा नहीं रहा हूँ। I am not trying to teach you or preach you at all. But the learned people like you and the leaders, about राजनीति की बात करने की मेरी भावना नहीं है। लेकिन किसी संस्था का हो, किसी घर का हो, किसी पार्टी का हो, if you stand up with a corrupt mind, with some ulterior motive, ये गला जो है ना, मैं जो बोला आपको फिर से बोलता हूँ, ये बहुत मुश्किल है समझना भाई। इसलिए संत तुकाराम महाराज ने कहा, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण। बहुत सीधा रास्ता है भाई। मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथि देवो भव, 4 शब्द है। कालच बीज, तुकाराम बीज झाली काल परवा। आणि मित्र हो, लक्षात ठेवा की ज्ञानेश्वरांचं आळंदी आणि देहू इथूनच हा संदेश जायचा असावा। हे सिद्धेश्वराची भूमी आहे, आणि या ठिकाणी आज विवेकानंदांचा स्टॅच्यू बसला गेला की ज्याच्या मुखामधून, खरं म्हणजे स्वामी तुमच्याकरता बोलतोय मी, तुमच्याकरता 130 वर्षापूर्वी, लक्षात ठेवा, 130 वर्षापूर्वी रॉयल अल्बर्ट हॉल, शिकागो इथं ज्या ठिकाणी विवेकानंदांनी भाषण केलं, सुदैव असेल की विजय भटकर आम्ही सर्व अमेरिकेला जाणं झालं, आणि ज्या मंचावरून विवेकानंदांनी भाषण केलं 130 वर्षापूर्वी, भाग्य आमचं की त्या जागेवरून एक 5 मिनटं बोलण्याची संधी आपल्याला मिळाली। याचा गर्व नाही, हा गर्वाचा भाग नाही, याला नियती म्हणतात, लक्षात ठेवा। आजची जी भेट आहे, काही कॉमन विचार आहे,
कॉमन विचार आहे, ज्याला नियती आहे. आणि जेव्हा मी नियती म्हणतो तर तेव्हा आत्मा आणि मन ह्या दोन शब्द जे आहेत, जेव्हा कुठल्याही प्रोसेसमध्ये जेव्हा संत ज्ञानेश्वर टू आईन्स्टाईन हे वाक्य लिहिलं गेलं 20 वर्षापूर्वी, संत ज्ञानेश्वर टू आईन्स्टाईन, लोकांनी वेड्यात काढलं. डॉक्टर मशळकर, डॉक्टर भटकर यांनी याचं ॲप्रिशिएशन केलं, पण त्याचं हे चिंतन आहे. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण हे जे पंढरपूरचं तुम्हाला रूप सांगितलं, वीचा केला ठोबा. वी म्हणजे ज्ञान, लक्षात ठेवा, ज्ञानाचं सुंदर चिंतन आहे. आणि स्वामीजींनी ज्या पद्धतीने ते तळमळीने बोलत होते, त्यांना असं वाटतं की कसं समजून सांगू मी यांना कसं समजून सांगावं, अशी एक तीव्र भावना त्यांच्या मनामध्ये होती. त्यांना खरं म्हणजे अजून खूप बोलावं असं वाटत होतं. मलाही खूप वर्षानंतर त्यांची भेट झाली. पण जेव्हा जग द केवॉस, कन्फ्युजन, ब्लडसेड, मॅसेकर, टेररिझम अँड व्हायलन्स, काय चाललं आहे जगामध्ये, कोण मार्ग दाखवणार आहे, कोणत्या घडीला काय कुठे बॉम्ब पडेल आणि काय होईल आणि कुणाची भांडणं. आणि श्रीमंत आहे सगळे, पैशाला कमीच नाही, संपत्तीला तर अजिबात कमी नाही. असं असताना आपला मार्ग काय आहे? टू प्रमोट द कल्चर ऑफ पीस. आणि जे शब्द स्वामी विवेकानंदांनी 130 वर्षापूर्वी फुलरटन हॉल नावाच्या हॉलमध्ये शिकागोमध्ये बोलून दाखवला, आणि सुदैवाने त्या ठिकाणचं दर्शन घेता आलं. त्यांचे ते पायाची माती आम्हाला कपडा लावता आली 130 वर्षापूर्वीच्या. पण हे बोलणं सोपं आहे, पण नियतीचा खेळ आहे, आईवडिलांचा आशीर्वाद आहे, अक्काचा आशीर्वाद आहे की ज्याच्यामुळं तुमची आमची आज भेट व्हावी. आणि सत्यस्वरूप जे आहे खरं, पंढरीचा पांडुरंगाचं वर्णन किती करावं. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण जेथे तो हरे श्रीहरी, पाहता पाहणे दुरीस सारोनी असं म्हटलं आहे. फार सुंदर आहे. वी आर ऑल इंजिनियर्स, डॉक्टर्स, प्रोफेसर्स. प्लीज थिंक इट ओव्हर अगेन अँड अगेन. आय नेवर वॉन्टेड टू बी इंजिनियर, ॲज आय टोल्ड यू फ्रेंड्स, but this has given me insight. I am grateful to Swamiji and Avsekar Maharaj ji. मैं स्वाती हे वस्त्र घे, ते विवेकानंदाचा फोटो आण. घाल ना तो. यात्रा वचन पूर्तीची तुमच्याकरता आणि माझ्याकरता. विवेकानंद आहे ना, तुम्हाला घालायचं आहे. चांगला मोठा योग आहे. हे स्वामी विवेकानंदांच्या हॉलमध्ये बसले आपल्याला, ते तुम्हाला दे ना. ठिकाणा घेऊन फोटो काढता येत सांगा. इकडनं धरा महाराज. दे ना फोटो. मला बोलायचं आहे अजून नाही नाही. नाही नाही. Let's start the vote of thanks. We have to have. धन्यवाद सर. 2012 साली या संत ज्ञानेश्वर तुकाराम एंडॉमेंट लेक्चर सिरीज जेव्हा विश्वरूप दर्शन मंच उभं राहिला, विजय भटकर सिंगापूरला जाऊन आले होते. आणि फॉर द फर्स्ट टाइम युनेस्कोची चेअर बहाल करण्यात आली. युनेस्कोची संत ज्ञानेश्वर तुकारामाच्या नावाने. कसं घडलं मी सांगत नाही, परंतु 2012 साली जेव्हा ही चेअर दिली गेली, त्याच्यानंतर तो बाजूला सर. थोडक्यात सांगतो मित्र हो,
की लोक शिक्षण असा शब्द होता आणि माझी अशी इच्छा होती की हे जे पसायदान आहे ना आपलं, जेव्हा जर संपूर्ण जगाला जर एकत्रपणे मार्ग दाखवायचा असेल तर भारतीय संस्कृतीच्या माध्यमातून तो दाखवू शकतो आपण. त्यावेळेला हे विश्वरूप दर्शन मंचाची स्थापना झाली आळंदीमध्ये, महाराज साक्षीला आहे. आणि ते स्थापन झाल्यानंतर मी आणि विजयराव नावाचे माझे मित्र होते इंग्लंडमध्ये, ते हाय कमिशनरच्या ऑफिसमध्ये कामाला असायचे. ते आज नाही आहेत, परंतु त्यांना घेऊन मी पॅरिसला गेलो होतो पहिल्यांदा आयुष्यात. परदेशात कधी जाणं झालं नाही. आणि तिथे गेल्यानंतर माझ्या मनात आलं की प्रत्येक देशाला एक राष्ट्रगीत आहे, राष्ट्रगीत आहे, पण सर्व विश्वाला विश्वगीत काय असावं. आणि मग मला आठवण झाली की माऊलीचं पसायदान हेच विश्वगीत होऊ शकतं. का तर त्याचं शब्द न शब्द वाचून बघा मेहरबानी करून. ते माझं माऊलीचं भारताचं म्हणून मी हे बोलत नाही. आता विश्वात्मके देवे, विश्वात्मक देवाची कल्पना मांडली गेली. पुढे 2600 वर्षापूर्वी बुद्धाने एक चिंतन मांडलं, पण ते घेऊन मी युनेस्कोच्या डायरेक्टर जनरलच्या फेडरिको मयोर नावाचा डायरेक्टर होते. त्यांच्या ऑफिसमध्ये ते पसायदान लागावं अशी तीव्र भावना होती. युनेस्कोच्या समोरच एक खोली छोटी घेऊन राहत होतो आम्ही. आणि ते पसायदान घेऊन मी गेलो, त्याला युनिव्हर्सल अँथेम असं म्हटलं. मीच म्हटलं स्वतः, मला जग काही म्हणणार नाही, पण तुला स्वतःला दाखवलं पाहिजे की तू कोण आहेस आणि भारत माता म्हणजे काय आहे आणि माऊलीचं पसायदान म्हणजे काय आहे. आणि जेव्हा माझी इच्छा होती की ते पसायदान त्या खोलीमध्ये लावावं, तर सुदैवाने तिथे एक